हॅलो एव्हरीवन, वेलकम टू SKSS मॅथ्स अकॅडमी. आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे जो आहे इम्प्लिसिट फंक्शन. आता याची आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह पण शोधणार आणि याचा आपण जॅकोबियनसुद्धा फाइंड आउट करणार. ठीक आहे. सो पहिल्यांदाच हे समजून घेऊयात की इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे नक्की काय, कारण आपल्याला त्याचा मिनिंग जेव्हा कळेल तेव्हाच नक्की त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आता पहिलं लक्षात घ्या की फंक्शन्स जे असतात, फंक्शन्स आपण 12th स्टँडर्डमध्ये बघितले की फंक्शन जे आहे ते दोन कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकतो. कुठल्या बेसिसवर लक्षात घ्या की त्यांची रायटिंग स्टाईल कशी आहे, त्यांच्यामध्ये असणारी व्हेरिएबल डिपेंडंट आणि इंडिपेंडंट हे कशा प्रकारे काम करतात त्याच्यावरनं फंक्शनचे दोन टाईप पडतात. तर त्याच्यातला पहिला टाईप त्याला आपण म्हणतो एक्सप्लिसिट फंक्शन आणि दुसरा आहे इम्प्लिसिट फंक्शन. तर आता एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट काय भानगड आहे? आपण डे टू डे लाईफमध्ये जो मिनिंग घेतो याचा इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट तोच मिनिंग. इम्प्लिसिट म्हणजे काय, एकमेकात अडकलेले असणे किंवा एकमेकांपासून सेपरेट न करता येण्याजोगे. ओके, जे लोक एकमेकांपासून सेपरेट करता येत नाही त्यांना आपण इम्प्लिसिट असं म्हणतो. आणि एक्सप्लिसिट म्हणजे काय, तर एकमेकांपासून ज्यांना सेपरेट करता येतं त्याला आपण एक्सप्लिसिट असं डे टू डे लाईफमध्ये म्हणत असतो. हाच मिनिंग इथं मॅथ्समध्ये घ्यायचा आहे. मग आता एक्झाम्पल बघूयात, मग आपल्याला जास्त बेटर आयडिया येऊन जाईल त्याची. समजा तुम्ही एक फंक्शन घेतलं, फॉर एक्झाम्पल ओके, हे तुमच्याकडे एक फंक्शन आहे. आता याच्यातनं माझा क्वेश्चन असा आहे की ह्या तुमच्या दिलेल्या फंक्शनमधनं तुम्हाला एक्स आणि एक्स एका बाजूला, एक्सच्या सगळ्या टर्म एका बाजूला आणि वायच्या सगळ्या टर्म एका बाजूला, असं करता येईल का? तर बघूयात आपण. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे 2xy आहे, इथेच फक्त y दिसतोय आपल्याला, बाकी एक्सच्या टर्म आहेत. मग मी 2xyला जागेवर ठेवलं, x⁴ पलीकडं नेलं, ह्या x³ पण नेलं पलीकडं. ओके, असं आलंय. मग आता फायनली y इज इक्वल टू x⁴ - x³ अपॉन ट्वाईस x. मग आपण ऑब्झर्व केलंय की y हा एका बाजूला काढता आला की नाही? हां, बरोबर. आणि मग एक्सच्या सगळ्या टर्म्स ह्या दुसऱ्या बाजूला गेल्यात. बरोबर. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण व्हेरिएबल हे वेगवेगळे किंवा सेपरेट लिहू शकतो, एका साईडला एक आणि दुसऱ्या साईडला एक, तेव्हा अशा प्रकारच्या फंक्शन्सना आपण काय म्हणत असतो? आपण म्हणतो एक्सप्लिसिट फंक्शन. ठीक आहे, जे की सेपरेट करता येतात, सेपरेट होण्यासारखे, किंवा एक व्हेरिएबल हा दुसऱ्याच्या भाषेत लिहिता येतो. म्हणजेच आपण सांगू शकतो फंक्शन वेअर वी कॅन राईट वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ अनादर व्हेरिएबल. ओके, असं म्हणू शकतो. आणि इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, तर इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे अशा प्रकारचे फंक्शन जे सेपरेट करता येत नाही. मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. बघा, x² प्लस ट्वाईस xy प्लस y² इज इक्वल टू 0. मग आता ह्या फंक्शनसाठी जर ट्राय केलं तर आपल्याला असं सेपरेट करता येणार आहे का? तर आपल्याला करता येणार नाही. तुम्ही ट्राय करून बघा, पण हे असं सेपरेट करता येत नाही. मग इथे अशा प्रकारच्या फंक्शन्सना आपण इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. लक्षात ठेवा, मी जे काही आता तुम्हाला सांगितले, हे दोन एक्झाम्पल सांगितले, हे कुठल्या टाईपमध्ये आहेत? सिंगल व्हेरिएबल फंक्शनच्या रिलेटेड आहेत. y इज अ फंक्शन ऑफ x असं आपलं सिंगल व्हेरिएबल फंक्शनच्या रिलेटेड. पण कन्सेप्ट आपण ही शिकलो 12thला, म्हणून मी ते घेतले. आता हे सगळं क्लिअर झाल्याच्या नंतर लक्षात ठेवा, आता इथे तुम्ही म्हणाल की सर आपल्याकडे मल्टीव्हेरिएबल फंक्शन असतात आणि मल्टीव्हेरिएबल फंक्शन्समध्ये 2-2, 3-3 फंक्शन्स दिलेले असतात. मग आपण इथे त्याचा मिनिंग कसा घ्यायचा आहे ते महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, तुमच्याकडे आता फॉर एक्झाम्पल 2 डिपेंडंट आणि 2 इंडिपेंडंट व्हेरिएबल असं बघूयात. म्हणजे काय, u आहे तुमच्याकडे, समजा u आहे आणि फी सुद्धा आहे. पण हे सगळं एकत्र जेव्हा दिलं असेल ना, कसं ओळखायचं की दिलेलं फंक्शन इम्प्लिसिट आहे? कसं ओळखायचं? तर बऱ्याच वेळा अशा कॉम्बिनेशनमध्ये दिलेलं असतं. बघा, समजा तुमच्याकडे असेल xy मायनस φ² इज इक्वल टू 0, म्हणजे एका किंवा दुसरा असेल समजा u मायनस 2x प्लस φ इज इक्वल टू 0, किंवा वॉट एव्हर. समजा हे असं पण असू शकतं, मायनस इज इक्वल टू φ. असं वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असेल. पण तुम्ही नोटीस केलंय का, याच्यामध्ये u आहे, φ आहे, x आहे, y, याच्यात u आहे, x आहे, φ आहे. म्हणजेच अशा प्रकारच्या फंक्शन्समध्ये सगळे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट कार्यकर्ते एकत्र असतात, एकत्र एका लाईनमध्ये दिलेले असतात. तर तेव्हा त्या प्रकारच्या फंक्शन्सना इम्प्लिसिट फंक्शन आहे असं म्हणायचं आणि पुढे त्याचे कॅल्क्युलेशन्स करायचे. मग आता कॅल्क्युलेशन्स करायचे म्हणजे नक्की काय करायचं, तर ह्या टॉपिकमध्ये 2 गोष्टी करायच्या असतात. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे जॅकोबियन. हे समजून घ्या. पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं, इम्प्लिसिट फंक्शनचा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, फाइंड द जॅकोबियन. म्हणजे तुम्हाला असं दिलेलं असेल का फाइंड द जॅकोबियन, नाही, तुम्ही समजून घ्यायचं. अशा प्रकारे एकत्र खिचडी दिलेली असणार आणि तुम्हाला सांगितलं जाईल की डायरेक्ट तुम्ही काय करा, अशा पद्धतीने जॅकोबियन फाइंड आउट करा. लक्षात घ्या, हे एकत्र आहे आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला जॅकोबियन फाइंड आउट करायला सांगितलं. हे एवढं सोपं नाही. हे u आणि v च्या भाषेत x आणि y ला लिहा वगैरे असं शक्य नाही, किंवा xy च्या भाषेमध्ये u v ला लिहा असं पॉसिबल आहे, पण ते एवढं फार किचकट होऊन जाईल. मग तुम्हाला अशा पद्धतीने जॅकोबियन फाइंड आउट करायचं आहे. लक्षात घ्या, मी सांगतो इम्प्लिसिट फंक्शन बद्दल, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा सांगतोय की त्याच्यात पहिल्यांदा प्रश्न येतो जॅकोबियन फाइंड आउट करायला.
मग जॅकोबियन फाइंड आउट करायचा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे एकत्र अशा प्रकारचे फंक्शन दिलेले असेल एक आणि सांगितलं जाईल की हे फाइंड आउट करा किंवा दिस इज इक्वल टू समथिंग काहीतरी प्रूव्ह करायला दिलेलं असेल. हा पहिला टाईप झाला, लक्षात आलाय सगळ्यांच्या. ओके. आणि दुसऱ्या टाईपमध्ये किंवा दुसऱ्या कॅटेगरीमध्ये काय करायचं असतं तर आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे असतात. काय करायचे असतात? पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणाच्या? इम्प्लिसिट फंक्शनच्या. ओके. पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे कोणाचे? इम्प्लिसिट फंक्शनचे. म्हणजे आपल्याला दोन टाईपचे क्वेश्चन्स येणार आहेत पण देताना मात्र फंक्शन्स असेच दिलेले असणार एकत्र. खिचडी लक्षात ठेवा म्हणजे लक्षात राहून जाईल. ओके. आता मग इथे जॅकोबियन आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. मग याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण नंतर बघणार. आता पहिल्यांदा जॅकोबियन कसा फाइंड आउट करायचा हे आपण आता बघणार आहोत. आता सांगितल्याप्रमाणे आपण इम्प्लिसिट फंक्शनमध्ये पहिला पार्ट जो करणार आहोत तो आहे जॅकोबियन ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. लक्षात ठेवा कशावरनं ओळखायचं इम्प्लिसिट फंक्शन? परत एकदा रिपीट करतो, जस्ट रिपीट केलेलं की तुम्हाला अशा पद्धतीने सगळे लोक एकत्र दिलेले असेल, डिपेंडंट इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके. बघा इथे यू आहे, व्ही एक्स वाय, यू व्ही एक्स वाय एकत्र दिलेलं असेल आणि त्याच्यावरनं आपण ओळखायचं की हे कुठल्या प्रकारचं आहे फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन आहे. मग काय करायचंय? क्वेश्चन दिलेला आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणेच दिलाय, काहीतरी प्रूव्ह करायला विचारलंय. मग इथे वापरायचे आहे मेथड ऑफ फंक्शन्स. ओके. नोट करून ठेवा की आपण इम्प्लिसिट फंक्शन जेव्हा विचारात घेतो तेव्हा जॅकोबियन फाइंड आउट करण्यासाठी मेथड ऑफ फंक्शन्स वापरायचे आहे. कुठं आठवले का तुम्हाला? कुठं वापरले आपण मेथड ऑफ फंक्शन्स? करेक्ट. कुठं वापरले? ज्या ठिकाणी आपण जे कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करतो, सॉरी जे डॅश फाइंड आउट करतो त्या ठिकाणी आपण मेथड ऑफ फंक्शन्स वापरलेली आहे. आठवतंय सगळ्यांना? हां. म्हणजे काय करतो आपण? आठवलंय का? -1 वगैरे करतो, मग त्याची डेरिव्हेटिव्ह वगैरे. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारच्या मेथडची स्टार्टिंग जी आहे ना ती फंक्शन कन्सिडर करण्यावर होते. म्हणजे F1 F2 F3 असं कन्सिडर करायचं आणि मग पुढे जायचं. म्हणजे त्याला म्हणून काय म्हटलेलं आहे? मेथड ऑफ फंक्शन्स. जेव्हा शब्द येतो मेथड ऑफ फंक्शन्स तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की फंक्शन्सने स्टार्ट होतं त्या आन्सर. मग फंक्शन्स कुठले आहेत? दिलेले फंक्शन्स आहेत का? नाही, नवीन तयार करायचे असतात. म्हणजे त्याच्यावरच तयार करायचे. फार अगदीच नवीन आहे असं काही नाही. पण लक्षात घ्या पहिल्यांदा इथं आपल्याला लिहायला लागेल F1 लेट म्हणायला लागेल. लेट F1 इज इक्वल टू ह्या पहिल्या तुमच्या दिलेल्या याच्यावरनं लिहायचं आहे. ते काय लिहिणार सांगा? इथे बघा यू क्यूब प्लस व्ही क्यूब आणि यांना इकडे शिफ्ट करूयात -x -y. हे पहिलं तुमचं फंक्शन झालंय. ऑल्सो F2 इज इक्वल टू F2 बघून घ्या यू स्क्वेअर प्लस व्ही स्क्वेअर आणि ह्या दोघांना इकडे शिफ्ट केलं मायनस होऊन जाईल x क्यूब मायनस y क्यूब. F1 F2 एकदा कन्सिडर केले की मग तुमचं काम अजून सोपं होतं कारण की तुम्हाला याच्यानंतर लिहायचं आहे एक फॉर्म्युला. ओके. आपण वापरणार आहोत मेथड ऑफ फंक्शन्स. सो आपला फॉर्म्युला आहे, आठवत असेल किंवा नसेल तरी पण मी इथं लिहितो, डोंट वरी. यू व्ही अपॉन XY. मित्रांनो स्टार्ट नेहमी कशाने करतो माहिती आहे सगळ्यांना? -1 समथिंग. हे समथिंग काय आहे? कसं डिसाईड होतं की तुमच्याकडे किती डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत त्याच्यावरनं कळतं की समजा UVXY म्हणजे 2/2चा डिटर्मिनंट येऊ शकतो. जॅकोबियन 2/2चा येणार, बरोबर ना? म्हणून मग इथे पॉवर काय लिहायची 2. समजा जॅकोबियन 3/3चा असेल तर पॉवर काय लिहायची 3 अँड सो ऑन. आपल्याला माहिती तसं केलेलं आहे आपण. मग आता इथे काय लिहायचं हे फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या आता आपण नवीन फंक्शन्स मिळवलेले आहेत F1 आणि F2. म्हणजे आपण इथून पुढे सगळीकडे चर्चा कोणाची करणार? F1 F2ची, ना की ही पहिले दिलेले फंक्शन. ॲक्च्युली F1 F2 ह्या दोघांवरच डिपेंड आहे. मग आता मला सांगा काय लिहिणार इथे? पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ F1 F2. आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवायचं इथे आपण इथे डिव्हाइड करताना मात्र काय करतो? UV घेत नाही आपण. काय घेतो त्याच्याऐवजी? XY घेतो अपॉन. हे झालं तुमचं न्यूमरेटर आणि मग आता डिनॉमिनेटर लिहायचं आहे डॅबा F1 F2 आणि आता विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचे? UV घ्यायचे. ओके. आणि मग याला आपण पुढे जाऊन म्हणणार आहोत काय म्हणणार याला आपण? -1 सॉरी म्हणजे आता माहिती आहे आपल्याला -1चा स्क्वेअर किती येतो? तो पॉझिटिव्ह येतो 1 म्हणून फार काय लिहायची गरज नाही. मग मी इथे लिहिणार n/d. काय लिहिलं मी? n/d डॅबा UV अपॉन डॅबा XY इज इक्वल टू n/d आणि याला मी म्हणणार आहे 1. ओके. मला वाटतं हेच आपल्या लक्षात आलेलं आहे. हे जे काही कॅल्क्युलेशन्स केलेत आपण इथपर्यंत याला आपण स्टेप 1 म्हणूया. ठीक आहे. आता आपल्याला स्टेप 2 करायची. स्टेप 2 मध्ये काय आहे तर आपल्याला क्लिअर विषय की n इथं आहे, d इथं आहे, म्हणजे आपल्याला ह्या n आणि d च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. सिंपल. सो तुम्ही ते एक्झाममध्ये छानपैकी लिहायचं टू फाइंड n, टू फाइंड दिस, टू फाइंड d वगैरे असं छान लिहायचं. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला स्टेप सेकंडमध्ये काय फाइंड आउट करायचं आहे? n फाइंड आउट करायचं. मग n साठी फॉर्म्युला काय? n साठी फॉर्म्युला काय आहे ते इथं बघायचं. मनाने काही शोध लावायचं नाही. इथं लिहिले ना आपण, हो ते कॉपी करायचं. मग डॅबा F1 F2 अपॉन डॅबा XY. आणि मग मित्रांनो याच्यासाठी आपल्याला लिहायचा आहे तो एक जॅकोबियन
आणि तो जॅकोबियन कसा लिहिणार आपण नेहमी शिकवलं मी त्याप्रमाणे. इथं बघून घ्या, इथनं कळतं आपल्याला ते पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायची, पहिल्यांदा F1ची. इथं सुद्धा कोणाची घ्यायची, F1चीच. फर्स्ट रो कोणासाठी, F1साठी. पण इथे पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे, एक्स, आणि इकडे आलं विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे, वाय. इथे सुद्धा इथे F2 येईल ना, F2. इथे सुद्धा F2. इथे मग काय करायचं, विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि इथे विथ रिस्पेक्ट टू वाय. ओके. n इज इक्वल टू इथल्या व्हॅल्यू आपण याच्यात पुट करूयात. बघूयात आता. इथे पहिल्यांदा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायची कोणाची, F1. पहिल्या रोमध्ये F1च आहे, मग F1ला पकडायचं. F1 आता विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, पहिल्यांदा एक्स. इथे बाकी जिथे एक्स दिसत नाही ते सगळे कॉन्स्टंट आहे, त्याचे डेरिव्हेटिव्ह 0 येतात, एवढं लक्षात ठेवा. जिथे एक्स दिसतो तोच आपला पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे, लक्षात ठेवा. मग हा इथे पॉईंटला या, इथे काय -x आहे. मग आपल्याला माहिती आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, -1 मायनस साइन, आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह 1. त्याच्यानंतर पुढे कॉन्स्टंटच आहे. मग आता इथे विथ रिस्पेक्ट टू वाय करायची. इथे बघा, इथे तीनही ठिकाणी वाय नाही, म्हणजे ते कॉन्स्टंट, याची डेरिव्हेटिव्ह 0. इथे येणार आहे -1. काय येणार आता, -1 आले. आता इथे F2 आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचे. F2 आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचे, आणि एकदा विथ रिस्पेक्ट टू F2 ला या. विथ रिस्पेक्ट टू एक्स करण्यासाठी बाकी सगळ्यांना कॉन्स्टंट ट्रीट करा, त्यांचे डेरिव्हेटिव्ह 0 घ्या, एक्सची टर्म पकडा. सो इथे -x³ आहे, म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय, 3x². त्याच्यानंतर इथे वाय, मग इथे परत यायचे, वाय आहे इथे, हे बाकी सगळे यांची डेरिव्हेटिव्ह 0 झाले, y³ म्हणजे मायनस साइन आणि 3y² येईल. अशा पद्धतीने तुम्हाला n मिळतोय. आणि हा आपल्याला सॉल्व्ह कसा करायचा हे आपल्याला माहिती आहे. क्रॉस मल्टिप्लाय करतो, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. सो 3y², आणि मग मध्ये मायनस साइन बाय डिफॉल्ट असतं, आणि ह्या दोघांची जर मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे 3x² असं राहील. आणि मग याच्यातनं 3 कॉमन काढू शकतो आपण, आणि इकडे ब्रॅकेटमध्ये राहील y² मायनस x². आणि मग मित्रांनो, हे आपलं आलेलं आहे सेकंड एक्सप्रेशन म्हणूया त्याला, नाव देऊ सेकंड एक्सप्रेशन. यांची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता याच्या पुढची स्टेप जी आहे ती सोपीच आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये फक्त काय फाइंड आउट करायचं आहे, डी फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. मग डी कसा कॅल्क्युलेट करतो आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला मी काही शोध लावणार का नवीन नाही, इथं दिलंय ना, इथं जे आपण घेतले सुरुवातीला तेच लिहायचं. फॉर्म्युलेशन पण येत आहे आपल्याला. आता इथे काय, यू म्हणून विथ रिस्पेक्ट टू यू, F1च पण विथ रिस्पेक्ट टू काय येणार, v. त्याच्यानंतर इथे F2 विथ रिस्पेक्ट टू काय येणार, u. इथे F2 विथ रिस्पेक्ट टू काय येणार, v. सो दिस इज इक्वल टू. मग आता बघूयात, फंक्शन आहे तुमचं F1 इकडे. आता ह्या F1ची विथ रिस्पेक्ट टू यू डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. काय करायचे, विथ रिस्पेक्ट टू यू डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. बाकी सगळ्यांना कॉन्स्टंट ट्रीट करा, सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह 0, फक्त यूचा विचार करा. u³ आहे, म्हणजे काय येणार आहे तुमचा आन्सर, 3u². त्याच्यानंतर पुढे विथ रिस्पेक्ट टू व्ही करायचं. v³ आहे म्हणजे त्याचे डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3v². दुसऱ्या फंक्शनला जावा, दुसऱ्या फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू यू करा. काय, ट्वाईस यू. परत इथे या आणि याच्यात व्हीची टर्म शोधा, कारण इथे विथ रिस्पेक्ट टू व्ही करायचं आहे. आता फक्त व्हीच्या रिलेटेड डेरिव्हेटिव्ह, बाकी सगळे कॉन्स्टंट होऊन जातात, त्यांचे डेरिव्हेटिव्ह 0. v²ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, ट्वाईस व्ही. सो आता हे सिम्प्लिफाय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 3 2 जा 6 u² व्ही मायनस इथे पण काय येणार, 6 u² मग मित्रांनो जर पाहिलं आपण तर याच्यातनं कॉमन काय काढता येऊ शकतं, 6. त्याच्यानंतर यू सुद्धा इकडे आहे, इकडे कॉमन काढला, फी सुद्धा आहे, याच्यातनं कॉमन घेतलाय. मग आतमध्ये काय राहिले बघा, इथे यू डबल होता म्हणजे u² होता, यू राहिला, मायनस इथं v² म्हणजे फी राहिला. ही व्हॅल्यू आहे तुमची डीची. कोणाची व्हॅल्यू ही, डीची. आणि ह्या एक्सप्रेशनला आपण म्हणणार आहोत 3. फाईन. आता तुम्ही ऑब्झर्व केलंय, तुमच्याकडे 1 वरनं काय आलेलं आहे, n/d कॅल्क्युलेट करायचं होतं, जे आपण कॅल्क्युलेट केलंय. मग आता आपल्याला मला वाटतं फक्त एकत्र व्हॅल्यू घ्यायच्यात आणि ते आपल्याला जमून जाईल. फ्रॉम पुढची स्टेप जी आहे त्या स्टेपला आपण नाव देणार स्टेप नंबर 4. वन वरनं काय ते बघा, डॅबा u फी डॅबा xy इज इक्वल टू n/d. सो दिस इज इक्वल टू, यांची व्हॅल्यू किती आलेली आहे ती लिहूया तिकडे, 3y² मायनस x² अपॉन डीची जी व्हॅल्यू इथं आलेली आहे ती लिहूया, 6 u फी u मायनस फी. आणि मग हे जेव्हा आपण नीट सॉल्व करू तेव्हा आपलं फायनली आन्सर काय येणार आहे, आपलं आन्सर येणार आहे इथं बघा, 3 1 जा 3 3 2 जा 6. सो 1/2 असं आन्सर आलं. यू फी डिनॉमिनेटरला आलेलं आहे
इथे आहे वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि यू मायनस व्ही. ओके, सो इथे आपण LHS कन्सिडर करायला पाहिजे होती. LHS इज इक्वल टू आणि मग तुम्हाला मिळालेलं आहे RHS. ओके, सो अशा पद्धतीने ऑब्झर्व करा की हेच मिळाले का? येस, हेच मिळालेलं आहे आपल्याला. सो आपण जर ऑब्झर्व केलं तर हे फार सोपं आहे, अवघड नाही. फक्त महत्त्वाचा पार्ट हाच आहे मित्रांनो की आपल्याला ह्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह नीट समजल्या पाहिजेत आणि डायरेक्ट घेता आल्या पाहिजेत. सगळ्यात मेन विषय हाच आहे की तुम्ही ह्या डेरिव्हेटिव्ह कशा घेता. डायरेक्ट तुम्हाला लिहिता येते का? एकदा चेक करून बघा, कमीत कमी 2-4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा. एकदा याच्यावर कमेंट मिळवली की बाकी प्रोसेस सगळी सोपी आहे. लक्षात ठेवा, हे फाइंड आउट करण्यासाठी लास्ट कुठं आपण हे मेथड ऑफ फंक्शन्स पाहिलं, ही प्रोसेस कुठं पाहिली आहे आपण? जे डॅश फाइंड आउट करायला, आठवण करून देतोय, जे डॅश फाइंड आउट करायला ही मेथड ऑफ फंक्शन्स पाहिलंय. आता कुठं बघतोय? जॅकोबियन फाइंड आउट करायला. कुठल्या प्रकारचा जॅकोबियन? तर इम्प्लिसिट फंक्शनचा जॅकोबियन फाइंड आउट करायला. सो सेकंड प्रॉब्लेम बघतोय आपण. जॅकोबियन फाइंड आउट करायचं आहे कोणाचा? इम्प्लिसिट फंक्शनचा. कसं कळलं आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन आहे? ऑब्झर्व करा, हे पहिलं फंक्शन x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू यू आहेत सगळे लोक ऑलमोस्ट. इकडे बघा वाय प्लस झेड यू व्ही, याच्यात पण याच्यात झेड इज इक्वल टू यू व्ही डब्ल्यू, म्हणजे खिचडी दिसते आपल्याला. खिचडी दिसली की समजायचं इम्प्लिसिट फंक्शन आहे. आणि काय विचारले ते महत्त्वाचं. इथं आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह वगैरे विचारले का ते बघून घ्या. तुम्ही म्हणा सर पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि जॅकोबियन काय फरक आहे? अरे पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर काढायची असेल तर थोडीशी वेगळी प्रोसिजर आहे. हां, जॅकोबियनमध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह येतात छोट्या छोट्या त्या फंक्शनचे येतात, लक्षात घ्या. मग पहिल्यांदा जॅकोबियन इथे असं दिलेलं असलं की म्हणायचं जॅकोबियन फाइंड आउट करायला विचारलं, कळालं? हे असं जेव्हा दिलेलं असतं हा जॅकोबियन आहे की नाही, येस, आणि मग समजून घ्यायचं आपण. आता आपण सुरुवात करूयात ह्या प्रॉब्लेमला. पहिल्यांदा बघूयात की दिलेलं फंक्शन काय. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू यू, याच्यावरनं लगेच F1 लिहायचंय. मला वाटतं आपल्या सगळ्यांना F1 लिहिता येणार, बरोबर? F1 लिहिणार एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस यू, करेक्ट. त्याच्यानंतर दुसरं आहे वाय प्लस झेड इज इक्वल टू यू व्ही, राईट. याच्यावरनं आपल्याला लिहायचं F2 कसा लिहिणार? वाय प्लस झेडला जागेवर ठेवा आणि ह्या यू व्हीला पलीकडे शिफ्ट करा. हे खूप वेळा सांगून झाले मित्रांनो. मग आता इथे F3 झेड मायनस यू व्ही डब्ल्यू, अशा प्रकारे 3 फंक्शन्स आपल्याला मिळाली. आणि आपण बघतोय ही आहे तुमची स्टेप 1, बरोबर. सो दिस इज युअर स्टेप 1. आणि मी तुम्हाला सांगितलं असे फंक्शन्स लिहिले म्हणजे आपल्याला मेथड ऑफ फंक्शन्स करायचे, डू रिमेंबर. आता हे झाल्याच्या नंतर आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय, तर आपण लिहितो जॅकोबियनसाठी फॉर्म्युला, बरोबर. पण जॅकोबियन काय विचारलाय ते बघूयात आपण. तर डॅबा, इथे फॉर्म्युला लिहितो मी, डॅबा एक्स वाय झेड अपॉन डॅबा यू व्ही डब्ल्यू इज इक्वल टू, याच्यासाठी फॉर्म्युला काय? लक्षात ठेवा, इम्प्लिसिट फंक्शन असं किंवा मेथड ऑफ फंक्शन घेतलं आपण लिहितो -1 रेस टू जे लिहायचे ते कोणावर डिपेंड आहे की यांचं जे काही तुमचं जॅकोबियन येणार आहे त्याची साईज काय. तर 3 आहे, इथे पण 3 आहे, म्हणजे 3/3 येणार. पण इथं काय लिहायचे? पॉवर 3 लिहायचे. आणि मग इथे लिहायचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणाची? F1 F2 F3 अपॉन काय लिहिणार? एक्स वाय झेड लिहिणार का? नाही, जे इथे डिनॉमिनेटरला असतं ते इथे लिहायचं. लक्षात ठेवा, इकडे जो डिनॉमिनेटर आहे तो इथे लिहायचा आहे कंपल्सरी. म्हणजे काय येणार? यू व्ही डब्ल्यू अपॉन, हा झाला तुमचा न्यूमरेटर. त्याच्यानंतर इथे एखाद्याला असं वाटेल की इथं 3 मल्टिप्लाय का, -1 क्यूब असं आहे ते. आणि इकडे आहे तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह कोणाची? F1 F2 F3ची अपॉन, आता इथे यू व्ही डब्ल्यू झाला. म्हणजे आता काय राहिलंय? एक्स वाय झेड घ्यायचं आहे, एक्स वाय झेड, बरोबर. आणि हा तुमचा असणार आहे डिनॉमिनेटर. मग आता लिहूयात आपण. सो दिस इज इक्वल टू -1 क्यूबची व्हॅल्यू काय येणार आहे? मायनस साईन येणार. आणि हे जे आहे त्याला n बोलायचं, याला d बोलायचं, ठीक आहे. तर तुमच्याकडे हे जे काही एक्सप्रेशन आहे ह्या एक्सप्रेशनला तुम्ही म्हणणार आहात 1 नेहमीप्रमाणे. दिस इज युअर 1. मग आता ही स्टेप 1 झाल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलेलं आहे की आता आपण काय करायचं आहे? स्टेप नंबर 2 करायची आहे. आणि स्टेप नंबर 2 करत असताना जॅकोबियन फाइंड आउट करायचा असेल तर इथे मोठा जॅकोबियन येणार आहे, कारण इथे 3/3चा. सो काय करणार आपण? n फाइंड आउट करणार आहे. सो n इज इक्वल टू हे वरचं, आणि मग याचा जॅकोबियन काय येईल हे आपल्याला माहिती आहे.
ओके, लक्षात घ्या, ह्या पद्धतीने सगळं लिहिणं एक्सपेक्टेड आहे आणि मग आपलं कुठलंच कन्फ्युजन होणार नाही त्याच्यामुळं, जरा क्लॅरिटी येऊन जाईल. रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही ऑब्झर्व केला असेल मी खूप केअरफुली लिहितोय, कारण त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एक्झाममध्ये सुद्धा लक्षात ठेवा आपली रायटिंग खूप चांगली असायला हवी. मग आता इथे एन आहे, एन इज इक्वल टू, आपण डायरेक्ट व्हॅल्यू लिहिणार आहोत. आता बघूयात, F1 घ्यायचं आहे, हा पहिलं फंक्शन घ्यायचं, एकदा u, एकदा विथ रिस्पेक्ट टू v, एकदा विथ रिस्पेक्ट टू w. इथे या आणि विथ रिस्पेक्ट टू u व्हॅल्यू काय, XYZ तर कॉन्स्टंट झाले, डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. इथे u आहे म्हणजे -1 हे पहिली डेरिव्हेटिव्ह आली, राईट, -1. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू फी करायचे, फी आहे का याच्यामध्ये, नाही, फी नाही म्हणजे एंटायर फंक्शन काय झालं, कॉन्स्टंट, मग कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येते. आता तिसऱ्यांदा w, याच्यात w दिसतो का, नाही, म्हणजे एंटायर फंक्शन बिकम कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. आता सेकंड फंक्शनकडे येऊयात. सेकंड फंक्शनमध्ये पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, u करायचं. याच्यात u दिसतो का, हे दोन कॉन्स्टंट आहे, इथं u दिसतोय, मग मी काय करेल, मायनस साईन लिहिल आणि u ची डेरिव्हेटिव्ह 1 येते माहिती आहे मला, 1, आणि फी कॉन्स्टंट, त्याला मल्टिप्लाय म्हणून ॲज इट इज लिहावं लागेल फी. नंतर इथे फीज इथे बरोबर आहे, ही विथ रिस्पेक्ट टू यू झाली ना, बरोबर. आता विथ रिस्पेक्ट टू फी घ्यायची, विथ रिस्पेक्ट इथे -u आलंय, ओके, विथ रिस्पेक्ट टू फी केलंय तर फीची डेरिव्हेटिव्ह 1 आणि इथे -u. त्याच्यानंतर विथ रिस्पेक्ट टू w, याच्यात w कुठं दिसतो का, नाही, म्हणून w ची डेरिव्हेटिव्ह काय होणार, म्हणजे F2 ची डेरिव्हेटिव्ह काय होणार, 0, कारण सगळे कॉन्स्टंट आहेत. इकडे येऊयात, F3 मध्ये विथ रिस्पेक्ट टू u करायचं, नीट लक्ष द्या, u करायचं आहे म्हणजेच मायनस साईन तर लागणार, u ची डेरिव्हेटिव्ह 1 येते, पण फी w त्याला मल्टिप्लाय म्हणून फी w लिहिला. त्याच्यानंतर आता विथ रिस्पेक्ट टू फी, मग इथे काय येणार, मायनस फी आहे म्हणजे u असं लिहावं लागेल, कारण फीची डेरिव्हेटिव्ह 1 आणि w आहे म्हणून इथे w ची डेरिव्हेटिव्ह 1 आणि त्याला कॉन्स्टंट मल्टिप्लाय आहेत -u, असं तुमचं आलेलं असणार, बरोबर. मग आता हे सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं ते बघूयात आपण. याच्यामधनं जर काही कॉमन निघत असेल, लक्षात ठेवा, जर कॉमन निघत असेल तर बिंदास त्याला कॉमन घेऊ शकता किंवा तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय सुद्धा करू शकता. लक्षात ठेवा इथे 2 0 आहेत म्हणजे आपलं काम खूप सारं सोपं झालंय. फक्त एवढ्याचाच विचार करूयात, -1 आणि आता याला क्रॉस मल्टिप्लाय कशाने करणार, यांचं दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येते बघा, मायनस काय येणार, कळलं का, हे सब डिटर्मिनंट घेतो आपण, मल्टिप्लाय करतो. मग आता हे -1 लिहिला की नाही, मग आता एवढंच राहिलेला विचारात घ्या, मग याचं याचं मल्टिप्लिकेशन करायचंय, काय येणार ते मायनस प्लस म्हणजे u² फी आलं, काय आलं, u² फी, आणि मायनस काय होणार, हे याचा आन्सर 0च होऊन जाणार. सो फायनली यांची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो ती येणार आहे -u² फी. सो हे लक्षात घ्या, यांची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला u² फी आणि त्याला आपण म्हणणार आहोत 2, राईट. आता नेक्स्ट स्टेप, S3, त्याच्यासाठी हेच फंक्शन लिहायचं आहे परत. त्याच्यासाठी फॉर्म्युला म्हणायचं होतं मला, फॉर्म्युला हाच लिहायचा आहे. काय फॉर्म्युला आहे बघूयात आपण. लक्षात ठेवा फास्टमध्ये करायला गेलं तर अशा मिस्टेक्स होऊ शकतात. सो बी केअरफुल. ओके, हे फार केअरफुली करायची गरज आहे कारण मिस्टेक्स होऊ शकतात, लक्षात ठेवा. तर D इज इक्वल टू F1 कडे विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. एक्स आहे इथे, एक्सची डेरिव्हेटिव्ह किती 1, बाकी सगळे कॉन्स्टंट त्यांची डेरिव्हेटिव्ह 0. नंतर विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं किती 1 आणि विथ रिस्पेक्ट टू झेड करायचं 1. इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं, एक्स नाहीच आहे सो 0. वाय करायचं, विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं किती येणार 1. विथ रिस्पेक्ट टू झेड करायचं किती येणार 1. त्याच्यानंतर इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचे 0. विथ रिस्पेक्ट टू काय करायचे वाय 0 आणि विथ रिस्पेक्ट टू झेड केलं तर किती येणार 1. अशा पद्धतीने आपला हा डिटर्मिनंट आलेला आहे. आणि आता ह्या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू काढायची असेल तर केअरफुली काढायची आहे.
इथे 1 × 1 काय येणार आहे 1, मायनस काय येणार 0, नंतर मायनस साईन, अल्टरनेट प्लस मायनस साईन असं. आता इथे प्लस झालं आता मायनस 1, आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करूया, काय येणार आहे ते डायरेक्ट 0 येऊन जाणार, 0 - 0, त्याच्यानंतर प्लस 1 आणि मग इथे याला मल्टिप्लाय करायचं, याने याला काय बोलतोय लक्षात आलं असेल तुमच्या, हे असं कन्सिडर करतो आपण. सो 0 - 0 म्हणजे फायनली आन्सर फक्त 1 आलेला आहे आपला. किती आलं आहे फक्त 1 आलेलं आहे. म्हणजे D = 1 आणि याला आपण 3 म्हणणार आहोत. आणि मग पुढच्या स्टेपमध्ये आपण असं लिहिणार, स्टेप नंबर 4 फ्रॉम 1, 2 and 3 आपण लिहित असतो LHS = 1 वरनं मायनस तुमच्या एनची व्हॅल्यू किती आहे ती बघा. इथे ऑलरेडी मायनस आहे मित्रांनो, इथं पण मायनस आले. सो काय करायला लागेल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. सो u²φ/1 म्हणजेच फायनली तुमचा आन्सर जे दिसतंय आपल्याला. ओके, सो दिस इज नथिंग बट युअर RHS. हेज द प्रूफ.